आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026-27च्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचा आज शुभारंभ करण्यात आलाय। सुमारे 1100 कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात करण्यात आली असून यात गावठाण रस्ते, दर्शनपथ, घाट बांधकाम, पार्किंग, सार्वजनिक शौचालय, तलाव व मंदिर सुशोभीकरण आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे। या कार्यक्रमाला माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे, आमदार हिरमणदादा घोसकर, नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार, उपनगराध्यक्ष मंजुताई वारुणसे, मुख्याधिकारी राहुल पाटील तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका साधू महंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। उपस्थित होते तसेच विविध आखाड्यांचे मान्यवरही उपस्थित होते। त्यामध्ये आनंद आखाड्याचे अध्यक्ष शंकरानंद, जुना आखाड्याचे महंत दीपक गिरी, निरंजनी आखाड्याचे महंत धनंजय गिरी, बडा उदासीन आखाड्याचे महंत दानमुनी, नया उदासीन आखाड्याचे स्वामी गोपाळदासजी आणि महानिर्वाणी आखाड्याचे दिगंबर अजय पुरी महाराज, अग्नि आखाड्याचे दुर्गानंद ब्रह्मचारी यांचा समावेश होता। या विकास कामांमध्ये गावठाणातील 18 किमी रस्ते, 10 आखाड्यांशी संबंधित कामे, दर्शनपथ, पार्किंग व्यवस्था, भाजी मंडई, 2 किमी डीपी रस्ते, 20 सार्वजनिक शौचालय तसेच 4.2 किमी घाटांचे बांधकाम करण्यात येणार आहे। याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सीसीटीव्ही बसविणे, तलाव व मंदिर सुशोभीकरण ही कामेही हाती घेण्यात आली। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ही कामे करण्यात येत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। पंचे गुरुवर्य भगवान बाबा, त्याचबरोबर या नगरपालिकेच्या प्रथम नागरिक आपला फेस्टिवल आहे आणि हा जो सण म्हणू त्याला की जो आपल्याला संपूर्ण याच्यात जगात ज्याचं नाव होणार आहे आणि आहे असं आपल्याला सिंहस्थ कुंभमेळा असा आगामी निर्विघ्नपणे पार पाडायचा आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।